नमस्कार. आपल्या चटपटीत आजीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इथे बनवणार आहोत बीटचे पराठे. त्याच्यासाठी मी 2 बीट साल काढून इथे खिसून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 वाट्या कणिक टाकून घ्यायची आणि अर्धी वाटी बेसन घालायचं. थोडा ओवा चोळून टाकायचा आणि आपण इथे तीळ ओवा टाकून घेतले. लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतली आणि टाकून घेतली त्याच्यामध्ये. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. आता इथे आपण हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता हे सगळे पीठ आपण हाताने एकजीव करून घेऊ. बीट ओलसर असल्यामुळे आपल्याला इथे जास्त पाणी लागत नाही, तरी थोडे थोडे लागेल तसे पाणी घालून आपण हे व्यवस्थित पीठ भिजवून घेऊ. आता इथे आपले पीठ भिजवून झाले आहे. थोडं 5 मिनटं झाकून ठेवू आणि 5 मिनटानंतर आपण लाटायला सुरुवात करू. आता इथे आपले पीठ बघा कसे छान भिजले आहे. आता आपण पराठे लाटायला सुरुवात करू. असे आपण 4 पदरी घडी करून व्यवस्थित तेल लावून असे लाटून घ्यायचे पराठे आणि मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घातलेले आहे. बेसन पिठामुळे मऊ आणि लुसलुशीत खुसखुशीत पराठे होतात. मऊ लुसलुशीत पराठे आणि एकदम चवीला खूप छान होतात. ते एकदा करून बघा आणि खाऊन कमेंट करून मला सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. बीट रक्तवाढीसाठी खूप चांगले असते. पचनशक्ती वाढवते आणि आपल्या शरीरामध्ये फायबर, विटॅमिन भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. गॅस चालू करून आता आपण गॅसवर इथे छान तवा तापून घेऊया. चांगला तवा तापला की मीडियम गॅसवर आपण आता पराठा भाजून घेऊ आणि छान तेल लावून भरपूर तेल लावून चांगला भाजून घ्यायचा. आता राहिलेली सगळे पराठे अशा प्रकारे बनवून घेऊ. आता आपले इथे पराठे बनवून झालेले आहेत. तर बघा आता इथे किती आपले पराठे मऊसूत छान बनवून तयार झालेले आहेत. मऊ लुसलुशीत पराठे बघू शकता तुम्ही. खायला पण एकदम स्वादिष्ट, अगदी छान. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.